अक्षय कसाबे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जी त्यांनी मदत केलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी आम्हाला एवढी मदत केली त्याबद्दलही त्यांचं खूप खूप आभार मानते. आता पावसाळा सुरू होतोय, नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? साथीचे कुठले कुठले आजार येऊ शकतात? साथीच्या आजारांमध्ये शक्यतो डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सगळ्यात जास्त प्रमाणात होतात. त्याप्रमाणे आपण जे घरामध्ये आपण पाणी साठवण्यासाठी जे वापरतो, हौद असतील किंवा बाहेर टायर किंवा काय, स्वच्छता पाळा एक आहे की जेणेकरून पाणी साठा होणार नाही आणि पाणी साठ्यामध्येच डेंग्यूचे मच्छर वाढतात. त्याप्रमाणे एक दिवस कोरडा दिवस पाळायचा जेणेकरून डेंग्यूच्या मच्छरांची वाढ होणार नाही. आणि जर ताप, सर्दी, खोकला हे जर 3 दिवसापेक्षा अधिक असतील तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये येऊन ट्रीटमेंट चालू करावी. सर्पदंश लस आपल्याकडे आहे? सर्पदंश लस ASV म्हणतात त्याला, अँटी स्नेक वेनम, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि रुरल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.